सीसीआय कडून 27 तारखेपासून कापूस खरेदी बंद होणार असल्याची माहिती समोर येताच अकोला जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहेत। खरेदीची मुदत वाढवण्याची मागणी आता जोर धरत आहे। अकोला जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसमोर पुन्हा एकदा आर्थिक संकट उभे ठाकण्याची भीती निर्माण झाली आहे। 27 तारखेपासून कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात सीसीआय कडून कापूस खरेदी प्रक्रिया बंद होणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे। यंदा हवामानातील अनिश्चितता, वाढलेल्या उत्पादन खर्च आणि बाजारातील चढ उतार यामुळे शेतकरी आधीच अडचणीत आहेत। अनेक शेतकऱ्यांचा कापूस अजूनही विक्री विना शिल्लक आहे। काही ठिकाणी हमी भावापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवला होता। मात्र आता खरेदीच बंद होण्याची शक्यता निर्माण झाल्याने मोठा आर्थिक फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे। कापसाला योग्य भाव मिळावा, साठवलेला माल विक्रीस जावा आणि शेतकऱ्याचे नुकसान टाळावे यासाठी कापूस खरेदीची मुदत किमान 31 मार्च पर्यंत वाढवावी अशी जोरदार मागणी शेतकरी संघटना व उत्पादकांकडून केली जात आहे। शासनाच्या निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।